छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या एका उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा संशय निर्माण करणारं साहित्य आढळून आलंय। लिंबू, नारळ, हळद कुंकू, बाहुली, टाचण्या, पिना आणि पुजलेली टोपली घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवल्याचं समोर आलं। हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि साहजिक आहे चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं। निवडणुकीत नेत्याला पाडण्यासाठी जादूटोणा, लिंबू, नारळ, हळद कुंकू, बाहुली आणि बरंच काही। धक्कादायक प्रकारानं भीतीचं वातावरण। समोरचा प्रतिस्पर्धी निवडणुकीत विजय होऊ नये यासाठी उमेदवाराच्या घराच्या समोर जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। उमेदवाराच्या विरोधकांनी हा सगळा प्रकार दबाव टाकण्यासाठी केल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जाते आहे। आता करणारे लोक तुम्हालाही माहिती आहे की जादूटोणे करणारी कंपनी कोणती आहे, अमावस्या पौर्णिमाला। पण शिवसैनिक बाळासाहेबाचा आहे, प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे। असे जादूटोणे प्रबोधनकारांच्या विचारामध्ये, शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते आणि त्याचे इफेक्ट जो असा विचाराने काम करणार त्याच्यावर कदापि होणार नाही। या घटनेनंतर जादूटोणा, तंत्रमंत्र यांचा निवडणुकीवर परिणाम होतो का असा प्रश्न उपस्थित झाला असला तरी अनेकांनी याकडे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिलंय। निवडणुकीत विजय किंवा पराभव हा लोकशाही प्रक्रियेतून ठरतो। अशा घटनांमुळे काहीही बदल होत नाही असं मत सुज्ञ नागरिक व्यक्त करतात। सुया, लिंबू, टाचण्या टोचून जर असा जर उमेदवार विजय होत असेल तर प्रचार करायचा कशाला? मग आपल्या विरोधात जे काही उमेदवार असतील ना त्यांच्या घरासमोर असे लय मोठे लिंबू टाकायचे आणि प्रचारालाच जायचं नाही ना। हे अंधश्रद्धावाले जे काही कोणी करत असतील हे गैर आहे, चुकीचं आहे। अशाने कोणताही फरक पडत नाही। असं फूक केल्याने जर निवडणूक उमेदवार निवडून येत असतील तर मग निवडणुकीला अर्थ राहिला नसता, लोक तसेच निवडून आले असते। या प्रकरणावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तंत्रमंत्र, जादूटोणा यामुळे कोणाचाही विजय किंवा पराभव ठरत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। अशा कृती केवळ भीती पसरवण्यासाठी केल्या जातात असंही त्यांनी म्हटलंय। अंधश्रद्धांना बळी न पडता कायद्यावर विश्वास ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। पण असं करून काही होत नाही, किंवा ते घाबरण्यासारखं तर मुळीच नाही। आणि ज्यांनी केलंय म्हणून तो निवडून येणार आहे, ज्याच्या बाबतीत केलंय प्रतिस्पर्धी तो पडणार आहे असं काही होणार नाही। शेवटी जे मतदान करतील त्यावर ते अवलंबून असणार आहे। ज्यांच्या घरासमोर घडलं ते कल्याण मगरे यांचा मला फोन देखील आला होता। त्यांना मी सांगितलं घाबरण्यासारखं काही नाही। त्यांनी स्वतः ते सर्व काही त्यातले फोटो बाजूला करून सर्व प्रकार तो जाळण्यात आलेला आहे। पूर्ण त्यांनी ते लिंबू, मिरच्या, बावल्या सगळ्या त्यांनी जाळून टाकलंय। तसं भीतीचं वातावरण इतरांमध्ये होऊ शकतं। एखाद्या उमेदवाराचा विजय आणि पराजय जादूटोण्यातून होत नाही, मात्र जाणीवपूर्वक संभ्रम आणि भीती निर्माण करण्यासाठी केलेला हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे। अशा प्रकारच्या जादूटोण्यामुळे कुणी जिंकतही नाही आणि कुणी हरतही नाही, कोणाचा फायदाही होत नाही, कोणाचा तोटाही होत नाहीये। त्यामुळं जे करण्यात आलंय तो फक्त एक जादूटोण्याचा प्रकार आहे असं बोललं जातंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।